हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर आत्ता वाजलेले 11. आज बाहेरून शूट करायला लागले, म्हणजे आत्ताच मी बाहेर आलेली आहे कारण वेळ झाला आज उठायला. फक्त वेळ झाला म्हणूनच काय केलं, सगळी पहिल्यांदा भांडीच घासून काढली. भरपूर भांडी पडलेलीच होती आज, त्यामुळे पहिला कुणालाच न उठवता मी उठल्याने भांडी घासली. छोटा मुलगा तेवढा आवरून गेला शाळेला, तेच होतो तो येईल आता बाहेराला. आता स्वयंपाक तर कालचा सगळाच आहे, कारण काय झालं, रात्री मिस्टरांनी नॉनव्हेज सगळं तयारच आणलं, त्यामुळे काही स्वयंपाक म्हणजे जो काय केला होता तसा शिल्लक राहिला. मी काय आता टाकणार नाही, तेच गरम करून खाणार आहे. आणि त्यांचा आहे शनिवार, त्यामुळे त्यांना शाबूसुद्धा भिजत असं गरम पाण्याने दाखवलं, त्या पद्धतीनेच घातलेला आहे. तो नंतर आता फोडणी मारेन. आता छोटा मुलगा तर गेला आहे, मोठ्या मुलगाची आंघोळ झाल्या. माझी 10ला आंघोळ झाली, कारण भांडी वगैरे घासून मिस्टरांनी चहा 2 वेळा झाला त्यांचा. आता मी लोटून घेईन, फरशी पुसून धुणं काढेपर्यंतच आता 12:30 वाजणार आहेत आणि मग बाकीच्या कामाला स्टार्ट कर. इकडे सगळी मी ह्याची तयारी केली आहे नाश्त्याची, आणि भातसुद्धा ठेवलेला आहे हे करायला, उकडायला. आणि माझा चहा झाला आहे आणि कणिक मळून झालेली आहे. इकडे दूध तापवायला ठेवले. रात्री पिशवी मी फ्रीजला ठेवते, ती आत्ता मी ठेवलेलं आहे कारण रात्री थोडं होतंच माझ्याकडे. आणि ही भांडीसुद्धा घासून झाली. डाळ मी इकडे कुकरमध्ये शिजवायला ठेवलेली आहे आणि दूध पण तापलं लगेचच. आणि सकाळीच आता काय करायला, सगळा स्वयंपाक करते नाश्त्याबरोबरच, आणि नंतरच धुणं भांडी फरशी वगैरे घेते. भांडी तरी ॲटलिस्ट उठल्या उठल्या करायला लागले, जेणेकरून मला स्वयंपाकाला ही भांडी लागतात. त्यासाठी म्हटलं पहिला उठल्या उठल्या आंघोळ केली, चहा घेतला की पहिलं माझं भांडी घासणे आणि मगच नाश्ता आणि जेवण करणे. आणि राहिलेलं जे काय आता लोटून फरशी पुसून धुणं धुवायचं ते नंतरच घेते, कारण सगळीजणच घरात आहेत, निवांत आहेत म्हटलं. आणि जर भूक लागली तर खातील म्हणून 12पर्यंत सगळं आवरते माझं. हळूहळू कामं सकाळची चालू होती. आणि असं काही नाही, आता उठतोय लवकर, असं रेग्युलर टायमिंग 7-7:30ला आम्ही उठायला लागलोय सगळेजण. लवकर उठून तरी काय करायचं, आणि कुठं जाणार आहेत, सगळेजण घरातच आहेत म्हटलं 3-4 दिवस तरी, म्हणून निवांतच चालू होतं सकाळचं. आता नाश्त्याला मी पोहे बनवणार आहे, त्याचीच तयारी सकाळची चालू होती. पोहे तर सगळेजण आवडीने खातात, त्यासाठी पोहेच नाश्त्यालाच बनवूया म्हटलं. आणि डाळीची आमटी करणार आहे, त्यासाठी कुकरमध्ये डाळसुद्धा शिजवून ठेवली. भात पण माझा ऑलमोस्ट झालेलंच आहे. आणि इकडे चपाती पण करून घेईन. भाजीचं बघणार आता काय करायचं, विचारूनच करेन, कारण सगळ्यांच्या आवडीची तीच मी करते असं काय नाही, माझंच आवडीचं करते. असं जे आवडते तेच मी नेहमी भाजी करते, कारण भाजी तर सगळं आमच्या घरात मेन आहे. कारण डाळीची आमटी ही कॉमन आहे आणि भात आमच्या घरात तरी कॉमनच आहे, त्यामुळं प्रत्येकाची आवड निवड बघूनच मी भाजी जे आवडते तीच करते. आता पालक हा ठेवला होता मी तसाच पेंड्या ह्याच्यामध्ये घालून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. आता तो उकडायला लावला आहे, म्हणजे ब्लँच करायलाच लावला आहे, आणि तीचीच भाजी केली मी. मुलांना आणि मिस्टरांना पण आवडते पालक, तर खायलाच पाहिजे. आणि आत्ता सुगीमध्ये तर छान मिळतो, असं छान मुलानेच ताट सजवलेलं आहे त्याने, छोट्या मुलाने. आणि इकडे काय केलं आहे ते दुधात फळं घालून काय समजेना. आणि आता बघता बघता संध्याकाळची वेळ झालेली आहे. आज काही कोणी आलेलं नाहीत बघायला, त्यामुळे निवांत चालू होतं. कारण काल मिस्टरांचे तिकडचे पाहुणे आले होते, आणि कसं त्यांनी पहिल्यांदाच आले होते, त्यामुळे त्यांना आहेर वगैरे, एक दिवशी एक आले आणि दुसऱ्या दिवशी दुसरे आले. आणि मिस्टर जेवायचे होते, म्हटलं पहिला जेवून घ्या, त्यांनी येईपर्यंत होईल म्हटलं. त्यांची वाट बघत बसणार आणि 3-4 वाजलेले पण समजत नाही. मग पेशंटला कसं वेळेत नाही मिळाले की सगळं अवघड होऊन बसायला नको म्हटलं. ते काय पाहुणे येतात जातात, त्यांचं काय काम आहे दुसरं म्हटलं, आणि तुम्ही 10 मिनटात येईपर्यंत तुमचं जेवण होते म्हटलं, जेवून घ्या पहिलं, कारण गोळ्या औषधं स्ट्रॉंग आहेत, ऑपरेशन झाले म्हणून त्यांना पहिलं जेवायला घातलं, मुलांना घातलं. आणि त्यानंतर 20 मिनिटानं ते पाहुणे आले, कारण त्यांना पत्ता पण माहीत नव्हता आमचा. असं विचारत येईपर्यंत त्यांना लागले अर्धा-पाऊण तास. तेवढ्या सगळ्यांचं जेवण वगैरे आवरून झालं होतं, आणि जे 2ला आले ते 4ला गेले, त्यामुळे असं टायमिंग कधी गेलेलं. आणि मग त्यांच्याबरोबर बोलत पण बसायला लागते, आणि आपणच आपल्या कामात गुंतलो तर त्यांना काय वाटणार, इग्नोर करायला लागल्यात असं. त्यामुळे आम्ही काय करतो,
त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी पहिलं सगळं आवरूनच घेतो. म्हटलं पहिल्यांदा आवरून घ्या म्हणजे बोलत बसाल. बरं मग तिकडच्या गप्पा करत करत सगळं घर वगैरे फिरवून दाखवेपर्यंत अर्धा दीड तास जातो. आणि त्यानंतर मग मिस्टरांचे काही कॉलेजवरचे आहे ते जसं जसं समजेल तसं सगळे मॅडम सर वगैरे ते सुद्धा येऊन चाललेले आहेत. ते गेले आणि त्यानंतर मॅडम कॉलेजच्या वगैरे आले आणि बाहेर तर एवढ्या कुंड्या बघून सगळ्या मॅडम एवढ्या खुश झाल्या होत्या. काय केले तुम्ही बाहेर म्हणा लागले गार्डन. बघून एवढं समाधान वाटते. आता यायच्या अगोदर एवढं भारी वाटत होतं. पॉझिटिव्ह एनर्जीच्या वाईब्स येत होत्या. त्यांना सुद्धा फार आवडलं जी काय ग्रीनरी. कारण कसं आठवड्याला म्हटलं दर आठवड्याला एक 3 ते 4 रोपं येतात ऑनलाईन मागवतात. त्यामुळे जे काय रोप असं हे झालेलं आहे मेलेलं वगैरे डिस्कार्ड वगैरे लगेच करतोय लगेचच नवीन लावतोय म्हटलं. त्यामुळे ग्रीन त्यांना बघून सगळी प्रकारची फुलं सगळ्या प्रकारची झाडं बघून सगळे खुश झाले. मॅडम त्यातले थोडी रोपं पण मॅडमांना दिलीत. कारण जे त्यांच्याकडं नव्हतं आणि जे आमच्याकडं होतं ते त्यांनी मागत होते. त्यांना दोघी तिघींना मिस्टरांनी त्यातलं जे असं बेबी रोप असतं त्या टाईपमध्ये त्यांना दिलं. त्या पण खुश झाल्या. पण त्यांनी काय आता कसं बघायला आले होते चहा पण घेत नाहीत. कसं असतं काही जणांचं हेल्थ कॉन्शियस असतात. त्या पद्धतीचं ते सगळ्या मॅडमांचा डाएट प्लॅन होता. त्यामुळे त्यांनी काहीच खाल्लं नाही. आणि त्यानंतर मग आम्हाला वाईट वाटतं कोण नाही म्हणजे असं काही नाही खाल्लं की वाईट वाटत होतं. पण कसं प्रत्येकाचं आता जसं जसं आपलं हे होईल युग बदलल जग बदलल तसं सगळे डाएट प्लॅन बदलायला लागलेत. वेगवेगळे आजार प्रत्येकाला जडायला लागले. त्यामुळे त्याचा जो काय असेल ते त्या हिशोबाने त्यांना आपण पण आग्रह करून चालत नाही. उगाच इथं खाणार आणि तिथं जाऊन आजारी पडणार म्हटलं. त्यांनी म्हणतात तसंच करूया म्हणून त्यांना काही दिलेलं नाही. जरा उगाच साखर पाणी वगैरे घेऊन मग ती सगळीजण गेली. आणि बघता बघता ही संध्याकाळची वेळ कधी आली ही समजलं नाही. आणि एवढी थंडी आहे शेतात राहतोय त्यामुळे मी डोक्याला टोपी पण घालते आणि स्वेटर घालते आणि मगच कामाला स्टार्ट करते. आता चपात्या 7-8 करायच्या होत्या. इथे भाजीचा प्रश्न नेहमीसारखा आला होता. म्हणून मी काय केलं मसुरा होत्या फ्रीजला त्याच उकडायला लावल्या. आणि मसुरा मुलांना आणि मिस्टरांना पण फार आवडतात म्हणून मसुराच फोडणी टाकूया म्हटलं. तर मसुऱ्यासाठी मला थोडासा कांदासुद्धा हवा होता आणि मुलांना खायला पण हवा होता आणि फोडणीत सुद्धा घालायला हवा होता. त्यासाठी मी कांदा चिरून घेत होते. तर बारीक तर काही येईनाच झाले. मला उजव्या हाताने जास्त जोर देऊन काही जमत नाही. जसं जमल तसं करायला लागले स्वयंपाक. पण व्यवस्थित होतं. आमच्यात व्यवस्थितच लागतं. नाही तर कोणी खायला बघत नाहीत. त्यामुळे व्यवस्थित करण्याचा माझा प्रयत्न असतो जेणेकरून सगळ्यांची पोटं पण भरली पाहिजेत आणि आवडीनं पण खाल्लं पाहिजे. ज्याच्या त्याच्या आवडीनंच सगळं केलं तरच व्यवस्थित वाटतं. नाहीतर मग नाराज मन मला अजिबात आवडत नाही. तर इकडे मी तव्यातच काय केले थोडंसं तेल घालून कांदा गुलाबीसर रंगावरती परतून घेत होते. आणि त्यामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर काय करणार हिंग हळद आणि जी काय कोल्हापुरी चटणी आईनं तयार करून दिल्या घरगुती तीच घालणार. आणि तसंच करत होते मी. आणि तवा अख्खा मसुरा असा तयार होणार. तव्यातला एकदम टेस्टी लागतो. मागे मी तव्यातच टाकला होता पण सगळं व्यवस्थित सगळं पस्त करून टाकतात म्हणून तव्यातच टाकते आता. त्याची चव काय वेगळी येते काय माहीत. तर भांड्यात घातल्यानंतर वेगळं येते आणि तव्यात काय त्याच्यात वेगळं लागते हे पण मला काही समजेना. पण तव्यातला कसा काय टेस्टी लागतो काय माहीत. आणि तसंच मी करत होते. आणि माझ्याकडे जो काय पनीरचा शाही मसाला आहे आता गरम मसाला आज उद्या करत राहिला ते राहिला कधी होणार काय माहीत नाही. मी पण काय सांगू शकत नाही. कारण कसं वेळ टायमिंग पण चाललं आणि सणवार जसं यायला तशी त्याची तयारीसुद्धा हळूहळू घरातली चालू आहे. ती काय तुम्हाला मी असे दाखवलेली नाही. थोडंसं जसं दाखवायला लागले. त्यामुळे ती तयारीमुळे इकडे राहायला लागले काय काय स्वयंपाकघरातलं. पण जे सणाचं लागणार आहे ते सगळं मी ऑलमोस्ट आणून घेतलेलं आहे. वरणा वटाणा वगैरे लागतो ते गाजरं वगैरे. कारण एकदम गडबड होणार आणि कुणाचं सण आलेला कळणार नाही म्हणून 4 दिवस अगोदरच नियोजन करून जे लागतं सगळं मी आणून घेतले. जेणेकरून त्या दिवशी कुठलीच माझी सुद्धा घाई गडबड होता कामा नये. मिस्टरांना काय होणार नाही जाऊन घेऊन येणार मला पण होणार नाही. त्यासाठी नियोजन पद्धत आता इथनं पुढं करायचं म्हटलं कोणाचं
काय ऐकत बसायचं नाही. नाहीतर आत्ता आणतो, नंतर आणतो राहून जाणार म्हटलं. आता इथे लसूणी अख्खा मसूर छान असा फोडणीला टाकायला लागले. इकडे छोट्या भांड्यात मी लसूण ठेचून घेतला होता आणि तो त्यामध्ये घातलेला आहे. आणि छान असा अख्खा मसुरा संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये झाला. इतका वास घमघाट सुटत होता. मुलं तर ताटं घेऊन बसल्यात खाली, दाखवू शकत नाही. तर आजचा व्लॉग इथेच थांबवते. थँक यू सो मच.